जीवा मुक्ता भवन्ति साकरे विनायक गुरु वंदे गोवन. हॅलो महाराज, आवाज नाही व्यवस्थित, आवाज तुटत येतो. येशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम विनायकम गुरु वंदे भवंद्रे मुक्ते. ज्ञान प्रताप विल सत्वचन अमृतांचे अद्वैत भाव पटुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वर स्तु भगवान अवतीर्णे वो श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यम. आजची सेवा माझ्याकडे ज्योतिताईनं दिलेली आहे आणि ज्योतिताईनं फोन केला तेव्हा आमच्याकडे अजिबात पाऊस नव्हता आणि आता एकदम असा पाऊस सुरू झाला तरी रेंजच नाहीये, म्हणून मला काय करावं समजून गेलं मला आता. पण तरी मी बाहेर येऊन बोलत आहे तुम्हाला. म्हणून आपल्याला सेवेसाठी निवडले ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आपण. कारण देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाय आसारता सार ते स्वभावता नित्य जाण. कारण महाराज काय सांगायलेत आपल्याला याच्यातून, तर म्हणाले तर देखे देखे सारा सार विचारिता आणि भ्रांती ते पाय आसारता. मग आपल्याला सगळ्याला मनुष्य देहातल्या जीवाला काय आहे, भ्रांती आहे. आणि पशु पक्ष्याच्या जीवातल्या मनुष्य जीवाला काय भ्रांती आहे का? त्यांना भ्रांती नाही, त्यांना कळतच नाही. आणि आपल्याला भ्रांती का आहे, तर आपल्याला जे हे पंचभूताचं शरीर आहे तर ते आपल्याला खरं वाटायला लागलेलं आहे. आणि त्यांना वाटतं का ते खरं? कारण त्यांना खरं का वाटणार नाही, कारण ते खरं नाहीच आहे. आणि आपल्याला खरं का वाटायला लागले, ते आपल्याला हे सगळं खोटं असून आपल्याला खरं वाटायला लागले. कारण शरीर दिसायला ना आपल्याला अनुभवाला यायला लागलं, म्हणून आपल्याला ते कसं वाटायला, खरं वाटायला लागले. कारण आपण काय म्हणतो, हे काय मी आहे. आता आशाबाई म्हणलं तर मी म्हणतो हे काय मी काय आशाबाई आहे, किंवा संगीता म्हणलं की ती म्हणते काय ही मी संगीत आहे. असं आपल्याला काय वाटायला, हे खरं वाटायला लागले. म्हणून महाराज म्हणाले देखे देखे म्हणजे पाहाय. मग आपण काय पाहायला लागलो, आपल्याला वाटायला मी ह्या डोळ्यानं पाहायला लागलो. मग काय हे जग दिसायले मला, कारण मी ह्या डोळ्यानं बघितलेलंच खरं मानलं ना. मग काय दिसत ना आपल्याला, अख्खा आता मी जर परतूडचा विचार केला तर परतूड मध्ये अख्खे घर दिसायले, घर दिसून सगळे ढोरं दिसायला लागलेत, पक्षी दिसायला लागलेत, काय काय नाही. भगवंताने निर्माण केलेल्या वस्तूही दिसायल्यात आणि माणसाने निर्माण केलेल्या वस्तूही दिसायला लागल्यात. आता घर कोणी बनवले, गौंड्यानं बनवले. मग ते कोणाला अनुभवाला आले, ते घर आपल्याला आले अनुभवाला, आहे की नाही. पण गौंड्यानं बनवले. आणि भगवंताने काय निर्माण केलेलं आहे, कारण भगवंतानं झाडं निर्माण केलेले आहेत, पक्षी निर्माण केलेले आहेत, किडे निर्माण केलेले आहेत, मनुष्य निर्माण केलेला आहे. असं हे पण आपल्याला काय व्हायले, अनुभवाला यायले. पण आपण असा अनुभव कधी केलाय का, की खरंच हे आपल्याला अनुभवाला जे आलंय हे भगवंताने केलंय. आणि हे भगवंताने केलेलं आहे ना, आपल्याला बी कोणी निर्माण केलंय तर भगवंताने केलंय. पण आपल्याला वाटतं का, आता हे जे शरीर आहे तर हे पंचभूताचं शरीर असून आपल्याला वाटायले शरीर माझं आहे. मग आता शरीर आपलं आहे का, हे शरीर आपलं नाही. कारण महाराज म्हणायला लागले देखे देखे म्हणजे काय, कारण माझ्या अंतःकरणाची वृत्ती जसं की ही मग त्या भिंतीपर्यंत दिलेली आहे. कारण भिंतीपर्यंत माझी वृत्ती गेलेली अंतःकरणाची. मग त्याला काय लागलं बरं पाहायला, पहिली गोष्ट तर कारण त्याला प्रकाश लागला सूर्याचा, तेव्हा ती भिंत आपल्याला दिसली. कारण जर त्या सूर्याचा प्रकाश जर नसता तर भिंत दिसली असती का, दिसली नसती ना. अंधारात भिंत दिसेल का आपल्याला, अंधारामध्ये भिंत दिसणार नाही. कारण ती सूर्याच्या प्रकाशानं दिसायला आपल्याला सूर्याचा ती भिंत दिसण्यासाठी काय पाहिजे, सूर्याचा प्रकाश पाहिजे. त्यानंतर आपल्या अंतःकरणाची वृत्ती तिथं जाते आणि मग ती वृत्ती तिथं गेल्यानंतर ती भिंत आपल्याला अनुभवाला येते, है की नाही. मग ती जर भिंत आपल्याला अनुभवाला आली तर कशामुळे आली ती, आता पहिला लागला प्रकाश, नंतर डोळा आणि नंतर अंतःकरणाची वृत्ती त्या आकाराची झाल्याच्या नंतर आपल्याला ती काय दिसलीये, भिंत दिसली. म्हणून देखे देखे म्हणजे आपण त्याला पाहिलं, मग पाहिलं आणि ती आपल्याला अनुभवाला पण आली आणि आपल्याला ती खरी वाटली. पण मग ती भिंत खरी आहे का, भिंतीला भिंत कळाली का, सूर्याच्या प्रकाशाला प्रकाश कळाला का. सूर्याचा प्रकाश सगळ्या जगाला प्रकाशित करून दिवसाचा आपल्याला त्या सूर्याचा जर उदय नाही झाला तर आपल्याला काहीतरी व्यवहार करता येईल का. इतका महान प्रकाश आहे कशाचा, सूर्याचा. कारण
त्याच्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. अंधारात करता येईल का व्यवहार? नाही करता येणार. म्हणून एवढा महान आहे, पण तरी त्या सूर्याच्या प्रकाशाला काही कळत नाही. महाराज म्हणतात त्यालाही काही कळत नाही. का कळत नाही? ते आपल्याला दिवसा अनुभवाला येतोय, रात्री सूर्य आहे का म्हणून तो खरा नाही, म्हणून त्याला कळत नाहीये. मग आपण म्हणू की सूर्याच्या प्रकाशाने सगळं व्हायला लागलं, आणि सूर्य कसं काय खरं नाही, लोक तर त्याला पूजितेत, हे करतेत. हो ना, करतात, पण मग महाराज म्हणतात ते रात्री नाही ना, म्हणून ते खरा नाही. आणि दिवसा अंधार आहे का? नाहीये, म्हणून हे दोन्ही पण खरे नाहीयेत ना. म्हणून महाराज सांगायले देखे सारासार विचारिता. मग आपल्याला विचार करता येतो, कारण मनुष्य देहातल्या जीवालाच हा विचार करता येतो. आवाज येतोय ना सगळ्यांना ताई? हॅलो? हा येतो आवाज, येतो आवाज, छान येतो आवाज. हो हो, येतो हा, आवाज येतो. येतो. म्हणून महाराज सांगायला आपल्याला की जसं की विचार करायला मनुष्य देहातल्या जीवाला काय आहे, बुद्धी दिलेली आहे ईश्वराने. मग त्या बुद्धीचा विचार आपण करतो. आता सकाळी उठल्यापासून तर आपल्याला झोपेपर्यंत दम नाही विचार करायला. विचाराशिवाय कोणत्या गोष्टी होतात का? आता बघा, दीपावली आली होती, प्रत्येक बाई साड्या घ्यायला जायची. बिना विचाराशिवाय साड्या घेतल्या का? बिना विचाराशिवाय मिठाई बनवली का तिनं? आता महिलांना एवढा म्हणजे दीपावलीचा भाऊबीज केली, हे केली, सगळी मिठाई बनवली, करंज्या बनवल्या, लाडू बनवले, बुंदी बनवली, बुंदीला आचारी आणला, आचार्याशिवाय बुंदी झाली का? नाही. मग आता हे सगळ्या गोष्टीला काय लागतो? विचारच लागतो. मग असा जे विचार महाराज म्हणतात करतात तुम्ही, तर विचार करायला दम नाही, पण हा विचार खरा आहे का? असं म्हणालेत महाराज, हा विचार खरा आहे का? तर आता हे तुम्ही याच्यामध्ये व्यवहारामध्ये इतका विचार, पैसा जर कमवायचा म्हणलं तर विचाराशिवाय पैसा नाही कमवता येणार आपल्याला, है ना. आता हे सगळेजण पुरुष मंडळी ड्युटीला जातात, बिना विचाराशिवाय ऑफिस मध्ये काम त्यांना करता येतील का? नाही. तसं महिलालाही घरातले काम, भाकरी जरी करायची म्हणली तर विचारच पाहिजे, पोळ्या जरी करायच्या म्हणलं तर विचारच पाहिजे, भाजी कशी करायची बिना विचाराशिवाय, जर विचार नाही केला तर मीठ जास्त होईल, तिखट जास्त होईल, है की नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही विचार करा. मग विचार जर केला, देखे सारासार विचारिता आणि भ्रांती ते पाय आसारता. मग तुम्ही जर विचार जर करायला लागले तर काय विचार करावं? आतापर्यंत आपण पाहिलं, आता घर बांधण्याचा विचार करतात लोक, शेती घेण्याचा विचार करतात लोक, कारण पैसा कमवण्याचा विचार करतात. मग हा जे विचार आहे हे व्यवहारातला आहे, पण परमार्थातला विचार म्हणजे महाराज म्हणतात काय, हे जे शरीर आहे भगवंताने दिलेलं आपल्याला, तर मग भेटले आपल्याला. म्हणजे कसं जसं एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडलाय, त्याप्रमाणे आपल्याला हे शरीर सापडलंय. पण ह्या शरीरात आपल्याला काय कळून घ्यायचंय आणि काय नाही हे आपण ठरवायचंय. कारण काय ठरवायचंय? कारण ह्या शरीरानंच आपल्याला मोक्षाचं जे बंधन आहे हे तोडवता येते आणि मोक्ष मिळवता येते. कारण मोक्ष म्हणजे तरी काय म्हणतात महाराज, की जशी वस्तू आहे तसं कळणं, आणि मोक्षाचं बंधन जे तोडायचंय तर हे कशानं तुटल? तर विचारानं तुटल. मग आहे मी कोण? करावा विचार मने ज्ञान देव निवृत्तीचा. कारण आपल्याला याचा विचारच करावा लागेल आणि विवेकानंच सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. कारण आपल्याला, आणि हे विचार कुठं होत असतो बरं? बसन संतांच्या संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दरड झाला. कारण चित्तामध्ये जर निश्चय दरड करायचा असेल तर संतांची संगत करावी लागेल. हे विचाराच्या संगतीत का नाही? अहो, तुम्ही महान एखाद्या आमदाराच्या संगतीत जरी बसला तरी तुम्हाला हा होणारच. तुम्ही एखाद्या पुढाऱ्याच्या संगतीत जरी बसला तरी हा विचार होणार नाही. खासदाराच्या सोबत जरी राहिला तरी विचार होणार नाही. पण तुम्हाला हे जर विचार करायचा असेल, आहे मी कोण करावा विचार मने ज्ञान देव निवृत्तीचा, हे विचार करायचा असेल तर तुम्हाला संतांची संगतच करावं लागेल. कारण संतांची एक कशी आहेत तर सगळ्यांना, म्हणजे सगळे त्यांचे कोण असतात तर लेकरं असतात आणि ते त्यांचा विचार करतात आणि आपण विचार करतो. बघा, जर आपलं एखादं लेकरू दवाखान्यात ऍडमिट असलं तर आपल्याला खूप काळजी वाटते, है की नाही. आपलं लेकरू जर दवाखान्यात, एखाद्या लेकराला आपण दवाखान्यामध्ये ऍडमिट असलं, दवाखान्यात थोडस ताप वगैरे आली आणि त्याला दवाखान्यात नेण्याची काळजी कोण करते? पण आई जरी तरी, आणि एखाद्या शेजाऱ्याचा मुलगा आहे आणि तो ऍडमिट आहे, मग आता स्वतःच्या लेकराला ताप आली तर त्याला दवाखान्यात नेलं, तितकं स्वतःच्या लेकराचं इतकं दुःख झालं ताप आली म्हणून, पण दुसऱ्याचं लेकरू
एवढं मोठं काय झालंय ऍडमिट आहे, पण त्याचं काही दुःख वाटलं का? का तर ते दुःख का वाटलं नाही, तर मनाने काय ठरवलं, आता ही जेवढी सृष्टी भगवंतानं बनवली तेवढं भगवंताने काय केलं, त्याच्यावर प्रवाह करून सगळ्यांचा विचार भगवंताने केलाय. आणि ही आळी जे करते, तर हे फक्त हे मनानं ठरवलं की ते लेकरू माझं नाही आणि हे लेकरू माझं आहे, म्हणून याच्यामुळे काय होते, आपल्याला दुःख होते. मग ह्या दुःखासाठी आपल्याच लेकराला आपण आपलं म्हणतोय आणि दुसऱ्याच्या लेकराला आपण आपलं म्हणत नाही. आणि तसं भगवंतानं अख्खी सृष्टी बनवली, ते भगवंत काय म्हणतात, ही माझी आहे. बीजाची झाले तरू भंगाराची अलंकारू, जसा मज एकाचा इस्तारू हे जग. भगवंत काय म्हणाले, हे जग म्हणजे माझं एकट्याच आहे असं म्हणतात. आणि आपण म्हणतो तसं हे सगळं जग माझं आहे. आपण आपल्या घरापुरता सुद्धा विचार करत नाहीत, बरं घरातल्या सगळ्या लोकांचा सुद्धा करत नाहीत, असे आपण आहोत. आणि संत सगळ्यांचा विचार करतात, असे संत असतात. लेकुराचे हित वाहे माऊलीच्या चित्त, अशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. कारण त्यांना आपल्यापासून काय लाभ भेटतो, संताला काहीच लाभ भेटत नाही, तरी ते आपला कळवळा असतो त्यांना. बुडत हे जे न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. कारण त्यांना कळवळा येतो, आपल्याला येत नाही कोणाचा कळवळा. आपल्याला आपल्या घरातल्या लोकांच्या पुरता किंवा आपल्या पुरताच येत असतो. आपलं लेकरू म्हणजे आपला मुलगा मुलगी असल एवढ्याचा कळवळा येतो, बाकीच्यांचा येतो का? नाही. पण संत कसे आहेत का? माऊली बघा, माऊली कशा आहेत, कारण माऊलीला माऊली का म्हणले, तर कारण एखाद्या आईला, आताच मी उदाहरण दिलं तुम्हाला की दुसऱ्यांच्या लेकराचा आपल्याला कळवा येत नाही, कारण माऊलीला माऊली का म्हणले, तर माऊलीनं सगळ्यांचा कळवळा आला का, तर एवढी ज्ञानेश्वरी रात्र आणि दिवस त्यांना लिहून ठेवली, पण आपल्याला त्याला उघडून बघायला सुद्धा वेळ नाहीये. ज्ञानेश्वरी उघडून बघायला सुद्धा वेळ नाही. एवढं गुलाबाचा फुलाचा गंध दरवळतोय त्याच्यामध्ये, पण आपण कधीतरी उघडून पाहिली का? आता मी तुम्हाला सांगायले, पण मला उघडून पाहण्यासाठी काय, मी तर त्याच्यावर बोट फिरवते, कारण मला काही शिक्षण वगैरे नाही. आणि एखादा शब्द जर चुकीचा जरी आला असेल तर माऊली माफ करणार, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला बी माफ करावं लागेल, कारण माझ्याकडे काही शिक्षण नाही, मला काही त्याच्यातलं पूर्णपणे येणार नाही. मी कारण महाराजांचे जे वाक्य ऐकले तेच मी तुमच्या पुढे बोलायचे प्रयत्न करत. असं महाराज सांगायलेत आपल्याला की जसं की ते म्हणाले कळवळा का येतो माऊलीला, आणि माऊलीनं हे काय रात्रंदिवस ज्ञानेश्वरी कोणासाठी लिहून ठेवली. आवाज बंद झालाय. हॅलो, हॅलो, आवाज बंद झालाय. आता विचाराशिवाय हा व्यवहार होते का? नाही, विचारच करावा लागतो त्याच्यासाठी सुद्धा. पण मग महाराज म्हणतात असा विचार करा की जसं हे शरीर कशाचं आहे, महापंचभूताचं शरीर आहे. मग महापंचभूताच्या शरीराला कळतं का? मग आता म्हणजे हे पंचभूत तरी कोणचे आहेत, तर आपण पाहू आता. कारण पृथ्वी एक भूत आहे, पाणी एक भूत आहे, अग्नी एक भूत आहे, आकाश एक भूत आहे, वारा एक भूत आहे. मग हे पाच भूत येतं, आणि हे पाचही भूताला कळत नाही. आपण किती येतं, एक आहे तर बघा. आता या पाचशीला कळत नाही, मग याला आता याच्यातून जर निवाडा करायचा तर काय निवाडा त्याचा आपल्याला? पृथ्वीला बघा 5 गुण येतं आणि 5 तत्व येतं, म्हणजे 10 जणांची पृथ्वी आहे. आणि 10 जणांची पृथ्वी असून याला कळते का? म्हणजे 5 तत्व आणि 5 गुण येतं बरं का. मग याला 10 जण